मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेचे डॉक्युमेंट्स आपल्याला मोबाईलद्वारे कसे स्कॅन करता येतील हे आज आपण पाहणार आहोत. त्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये प्लेस्टोरवर जा. प्लेस्टोरवर गेल्यानंतर ओकेन स्कॅनर हे ॲप सर्च करा. ते ॲप सर्च केल्यानंतर ते इन्स्टॉल करा. मी इथे ऑलरेडी इन्स्टॉल केलं आहे, त्याच्यामुळे मी डायरेक्ट ओपन करते. ओपन केल्यानंतर आपल्याला एक पेज येईल. त्या पेजच्या खाली जो कॅमेराचा सिम्बॉल आहे त्याच्यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही कोणते डॉक्युमेंट स्कॅन करणार आहे ते डॉक्युमेंट घ्या. त्या कॅमेराच्या साहाय्याने त्याचा फोटो काढा. ते डॉक्युमेंट चेक करा. तिथे आपल्याला आपला फोटो काढल्यानंतर ते डॉक्युमेंट स्कॅन होईल. जर क्रॉप करायचं असेल तर ते क्रॉप करू शकता किंवा ओरिजिनल ठेवला तरी चालेल. त्यानंतर कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक करून पुढे जा. त्याच्यानंतर जे इमेज आपण स्कॅन केलेली असते त्याच्यावर जा. आपल्याला शॅडो येथे चूज करायचा आहे. ओरिजिनल ठेवला तरी चालेल. मी इथे नो शॅडो हा ऑप्शन चूज केला आहे. त्यानंतर आपले डॉक्युमेंट एकदा चेक करून पहा, व्यवस्थित आहे की नाही ते बघा आणि सिलेक्ट करून बॅक जा. आता आपण आपला जो स्कॅन केलेली इमेज आहे ती ओपन करा. त्याच्यानंतर खाली जो मोर ऑप्शन आहे, मोर ऑप्शनवर गेल्यानंतर सेव्ह टू गॅलरी करा. त्याच्यानंतर बॅक घेऊन आपल्याला आपल्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये जाऊन चेक करायचं आहे. गॅलरीमध्ये जा. गॅलरीमध्ये गेल्यानंतर जी आपण इमेज स्कॅन केलेली आहे त्याच्यावर जा. त्याच्यावर गेल्यानंतर खाली जो मोर ऑप्शन दिलेला असतो त्या मोर ऑप्शनवर क्लिक करून डिटेल्स चेक करा. आपल्या फोटोची साईज किती आहे ते चेक करा. येथे माझी 632 KB आहे. अशा प्रकारे आपण कोणतेही डॉक्युमेंट स्कॅन करायचे असेल तर या ॲपद्वारे करू शकतो.